सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 420 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 700 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपर। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी अभिवादनासाठी उपस्थित असताना सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे या मागणीसाठी धरणे आंदोलन छेडले। कोपरगाव नगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या शासकीय अनावरणास समाजातील काही गटांकडून अनेक वर्षांपासून अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। जातीय मानसिकतेतून अण्णाभाऊ साठे यांची सातत्याने उपेक्षा होत असून महापुरुषांचा जाणीवपूर्वक अवमान केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। लोक स्वराज्य आंदोलनाचे ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुतळ्याच्या अनावरणाचा प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या राजकीय नेत्यांचा निषेध नोंदविला। त्यांनी तातडीने शासकीय पातळीवर अनावरण सोहळा आयोजित करण्याची मागणी केली। दरम्यान आंदोलनस्थळी आमदार आशुतोष काळे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। यावेळी त्यांनी समाज बांधवांनी एकत्र येऊन समोपचारानं हा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले। अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शासकीय स्वरूपात व्हावे हीच माझी भूमिका आहे। त्यात माझ्यामुळे काही अडचण निर्माण होत असेल तर मला कार्यक्रमाला बोलावले नाही तरी चालेल, मात्र अनावरण सोहळा शासकीय पद्धतीने पार पडावा असं आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट केल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। या धरणे आंदोलनामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून समाज बांधवांकडून याबाबत लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। त्या दिवशी तुम्ही त्यांच्याबरोबर नव्हते, त्यावेळेस चांगली चर्चा झाली। त्यांनी सातत्याने दादा काय होतं माहिती का, गेल्या अनेक वर्षापासून हाच विषय आणि कुठंतरी मला काय व्हायचं, हाजी दादांच्या हस्ते होत होतं त्यावेळेस अशाच प्रकारचा त्रास झाला। त्याच्यात माझी काय अडचण नाही, तुमची अडचण नाही, मला तेच म्हणणं आहे। मग तुम्ही फक्त काहीतरी जाणीवपूर्वक ह्या गोष्टी उधळून लावायचे काम करता का? नाही 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 नाही, कोणाचं बोलतंय इथं जे चाललं विरोधक किंवा काय असेल ते मला मान्य नाही। पण होत असलं ना, आता मुख्यमंत्र्याच्या हस्ते करायचा, आमका करायचा, तमका करायचा, बरोबर ना? पण मग टाइमपास का बरं चालवला? 2-4 वर्ष झाले, पुतळा आणून तर 5 वर्ष झाले का नाही आता? आणि महाराष्ट्रात कुठलंच उदाहरण नसेल का पुतळा आणून 5 वर्ष ते असं अनावरण किंवा ओपन केला असं। मग ह्या गोष्टीला टाळाटाळ केली जाते। आता मी नाही, मला तुमची भूमिका मागच्या वेळेस मान्यच होती ना, त्यावेळेसही ते असाच झाला ना विषय। मी तर माझ्या पद्धतीने समाजाला आणि समितीला सांगतोय, बरोबर, तुम्ही जे ठरवा, तुम्हाला जे ठरवायचं तुम्ही ठरवा, ज्या पद्धतीने तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे। सीओ साहेब पण होते, सीओ साहेब आहे का ते? नाही, त्यांनी त्या दिवशी पण सांगितलं, समाज आणि समिती जे सांगेल ते आम्ही करू। नाही, आता हे सातत्याने 5वं वर्ष आहे दादा, ह्या गोष्टी होत आहे, ह्या कुठं तरी थांबल्या पाहिजे ही विनंती माझी। मी करत नाही तर मी कसं थांबू आता? कोपरगाव तालुक्यातला आमच्या समाजातला गावातला कोणी ज्येष्ठ साहित्यिक बोलवून त्याच्या हस्ते करा, आम्हाला मुख्यमंत्री नको, पण एक शासकीय कोपरगावातला एखादा साहित्यिक असेल ना त्याच्या हस्ते करा। मला सांगण्यापेक्षा तुम्ही समाजामध्ये बसा, समितीकडे त्यांच्याकडे तुम्ही सांगा कोणाच्या हस्ते तुम्हाला करायचं ते करा, तुम्हाला त्यांना सुचवा। याच्यामध्ये मी नाही, मला काही गोष्टी असं करू नका, तसं करू नका असं काहीच म्हटलं। बरोबर, मी समाजाने सांगितलं, धनंजय मुंडे आणि सचिन भाऊ साठे, त्यावेळेस समाज कल्याण मंत्री सचिन भाऊ साठेंच्या कार्यक्रमाला विरोध झाला, हे दुर्दैव आहे मला ते, म्हणजे फोन गेले का तुम्ही इकडे येऊ नका, त्यांनी सांगितलं बाबा मला असे फोन आले, ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटेल, दुर्दैव म्हणतो आम्ही आमंत्रित करायचं काम केलं, तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही करा। बरोबर, अजितदादा आले त्याही होतो, बरोबर। आणि आता त्या दिवशी उपोषणाला सांगितलं तुम्ही जे ठरवाल ते मला मान्य। आता याच्यापेक्षा अजून मी काय सांगायचं? लवकरात लवकर घ्यावा काहीतरी निर्णय माझ्याकडे नाही, तुम्ही समाज समिती तुमचे जे स्मारक आहे, समाज समिती याच्यातच चाललं ना दादा। आता मी काय करू? मी सुचवतोय ते मान्य होत नाही, म्हटलं समाजाने ठरवा, आता समितीने ठरवा, आता त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? येऊ का?
आता समाजाचे बोज ऍडव्होकेट त्यांची आता मी काय सांगितलं तेच म्हणलं, एखादा साहित्यिक बोलवा, ज्येष्ठ साहित्यिक पण नाही ते म्हणले आवड झालं, पण तालुक्यात आहेत ना, मला काय मुख्यमंत्रीच पाहिजे आणि हेच पाहिजे असं काही नाही, फक्त एक तो शासकीय कार्यक्रम होऊन जावा ही इच्छा आहे फक्त. माझी पण तीच भूमिका आहे. बरोबर. करून घ्या कार्यक्रम, जसा करायचा तुम्ही ठरवा. चालतं. त्या कार्यक्रमाला मी बोलवलं तर हजर राहील. नाही तालुक्याचे लोकप्रतिनिधी साहेब, तुम्ही असं काय करता? आणि आता निमंत्रित केलं नाही पाहिजे. नाही असं हेच तर टाळावं म्हणून चालू आहे ना आमचं. हा? म्हणजे लोकांना खेळ झाला साहेब, म्हणजे त्यांनी कार्यक्रम घ्यायचे, त्यांनी कार्यक्रम उधळायला. माझी अडचण असेल तर नाही मी नाही बाजूला थांबतो. असंच झालं आतापर्यंत. 4 वेळेस कार्यक्रम उधळून लावलं. सचिन साठेंचा कार्यक्रम उधळून लावण्याचं काम झालं की नाही. अजितदादा ज्येष्ठ उपमुख्यमंत्री असताना त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचे कार्यक्रम जाणीवपूर्वक घडून आणली आहे कार्यक्रम. नाही, हे मी जबाबदारीने सांगतो. काही लोकांना जर माझी अडचण असेल तर मी बाजूला थांबतो. याच्यापेक्षा अजून काय सांगू? अडचणीचा विषयच येत नाही ना, अडचणीचा विषयच येत असं नाही जर ना. असेल तर मी नाही, तेवढं नाही. सांगतो ना. आता हे पत्रकारांसमोर सांगू राहिला, बरोबर, अजून काय पाहिजे? बरोबर. येऊ का? प्रथम कोपरगाव तालुक्यातील सर्व समाज बांधवांना, तालुक्यातील समाजाला अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज या जयंतीच्या निमित्तानं मी धरणे आंदोलनाचं काम केलेलं आहे. सकाळपासून गेल्या 5 वर्षापासून कोपरगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणला. मात्र तो आणत असताना तो झाकून ठेवला, 1 वर्षभर झाकून ठेवला. त्याच्यानंतर या पुतळ्याचं शासकीय अनावरण होणं अपेक्षित असताना सुद्धा जाणीवपूर्वक 2-3 वेळेस, म्हणजे एक वेळेस सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम ठरला. त्यानंतर अजितदादा पवार, कैलासवासी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हा कार्यक्रम ठरला. पण हे कार्यक्रम उधळून लावण्याचा कार्यक्रम केला. मात्र आता मग सातत्यानं समाज बांधव ह्या पुतळ्याची आठवण फक्त जयंती पुण्यतिथीला आल्यावरच त्यांनी एकत्र यायचं आणि सांगायचं की पुतळ्याचं अनावरण लवकरच केलं जाईल. माझी या निमित्ताने विनंती राहील का कोपरगाव तालुक्यातलाच, म्हणजे या पुतळ्याच्या अनावरणाकरता मुख्यमंत्र्याची यांची वाट पाहण्यापेक्षा कोपरगाव शहरातला, तालुक्यातला एखादा ज्येष्ठ साहित्यिक आणून या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण शासकीय स्वरूपात करावं, या मागणीकरता मी इथं धरणे आंदोलन केलं. कार्यक्रम उदाहरण लावायचं कार्यक्रम कोणी केलं का? जाणीवपूर्वक आता 4-5 वर्षापासून जे बघितलंय आपण, कोणीतरी कार्यक्रमाचं आयोजन सरकारी पद्धतीने करायचं ठरवलं का एका गटाने विरोधात करायचं. अण्णाभाऊ साठे काय प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही कोणाची, देशाचं भूषण आहे. रशिया सारख्या देशात अण्णाभाऊंचे पुतळे झाले आणि कोपरगाव सारख्या शहरात अण्णाभाऊंच्या पुतळ्याला समाज बांधवांना 20 वर्ष तिष्ठ ठेवावं लागतं. याच्या इतकं दुर्दैव आहे. या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो या निमित्ताने. समाजाच्या वतीने विरोध झाला काय केली? समाजाला विरोध करण्याला प्रवृत्त केलं जातं. हेच आतापर्यंत प्रवृत्त केलं गेलं, समाजाच्या एका विशिष्ट गटाकडून प्रवृत्त केलं जातं. कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी. एकदम टेस्टी, एकदम फ्रेश. आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज, सगळं एकाच ठिकाणी. टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था. आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव.